मध्य प्रदेशात इंदूर येथे आयोजित 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची आज सांगता झाली। परिषदेच्या शेवटी इंदूर जाहीरनामा एकमताने स्वीकारला गेला। या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामान स्नेही शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। ब्रिक्स देशांचा जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी सांगितलं। इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून ब्रिक्स देशांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले। या परिषदेत 4 नवीन संस्थात्मक उपक्रमांची घोषणा झाली। पहिल्या उपक्रमांतर्गत नैसर्गिक आणि पुनरुत्पादक शेतीवरील संयुक्त संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्रांचं जाळं स्थापन केलं जाईल। यामध्ये भारतीय शेती पद्धती संशोधन संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल। दुसऱ्या उपक्रमात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान आणण्यासाठी ब्रिक्स डिजिटल कृषी जाळं स्थापन केलं जाईल, ज्याचं समन्वयन IIT दिल्ली करणार आहे। तिसऱ्या उपक्रमांतर्गत बियाण्यांशी संबंधित शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आणि पारंपरिक बियाण्यांच्या जाती जतन करण्यासाठी जागतिक मंच स्थापन केला जाईल। तर चौथ्या उपक्रमात सदस्य देशांमध्ये कृषी निविष्ठा आणि आनुवंशिक संसाधनांची देवाणघेवाण करण्यासाठी ब्रिक्स ॲग्रीन नेटवर्क स्थापन केलं जाईल। शेतकऱ्यांना युरिया 266 रुपये आणि DAP 1350 रुपये प्रति गोणी या दरानं केंद्र सरकार उपलब्ध करून देणार असून वाढीव खर्चाचा भार सरकार स्वतः उचलेल, असं चौहान यांनी सांगितलं। परिषदेच्या अंतिम दिवशी सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी मेघदूत उद्यानात एकत्र येत वृक्षारोपण केलं आणि ब्रिक्स वाटिका स्थापन केली।